अनेकदा आपण एक शब्द ऐकतो किंवा बोलतो, एखाद्यामध्ये नैतिकता नाहीये, नीतिमत्ता नाहीये. म्हणजे नेमकं काय? म्हणजे नैतिकता आपण नेमकं कशाला म्हटलं पाहिजे? तर 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्या नैतिकतेमध्ये. पहिली गोष्ट नियम, तत्व आणि मूल्य. या 3 गोष्टींचा संचय किंवा संच म्हणजेच काय तर नीतिमत्ता, म्हणजे अर्थातच नैतिकता आपण त्याला म्हणतो. तर मग ह्या मूल्यांमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, समता, स्वतंत्र, बंधुता, हे सगळं नैतिकता आहे, नीतिमत्तेचा भाग आहे तो सगळा. की तत्व, मूल्य आणि त्यासोबतच नैतिकता म्हणजे काय तर काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्याचा विवेक. हा विवेक बुद्धी. आता विवेक म्हणजे काय तर माझ्या बुद्धीला काय पटतं, म्हणजे कोणीतरी म्हणतं म्हणून मी ते करणार किंवा मी समजणार हे नाही, तर माझ्या बुद्धीला नेमकं काय पटतं आणि तथ्यांच्या आधारे काय पटतं याला आपण नैतिकता असं म्हणतो. म्हणून भरपूर वेळा आपण नैतिकता हा शब्द वापरत असताना फार जपून वापरावा लागतो, कारण याचा फार मोठा व्यापक अर्थ आहे.